संपूर्ण जग हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं आहे। काही तासांनंतरच 2024चं आगमन होणार आहे। मात्र त्याआधी समुद्रकिनारी ही मोठी गर्दी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सध्या मरीन ड्राइव्ह वरून गिरीश कांबळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया वरून आवेश तांदळे देखील आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला गिरीश, आपण पाहतोय मरीन ड्राइव्ह हा मुंबईकरांचा अत्यंत आवडता स्पॉट मानला जातो आणि आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? 2023 वर्षाचा हा शेवटचा सूर्यास्त आहे आणि अखेरचा सूर्यास्त हा सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या संख्येने या ठिकाणी मुंबईकर आहेत ते नरिमन पॉइंट असेल आणि मरीन्स लाईन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि हा शेवटचा सूर्यास्त आहे। वर्षभरातील जुन्या ज्या काही नवीन कटू असतील, गोड आठवणी असतील, या सर्वांना उजाळा देत, या सर्वांना एकंदरीत गुड बाय करत एक नवीन वर्ष जेव्हा येईल त्यावेळी नवी संकल्प घेऊन ज्यावेळी एक उद्याचा जो सूर्योदय होईल त्यासाठी जो आजचा हा सूर्यास्त आहे शेवटचा हा 2023चा त्याला गुड बाय करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर आहेत ते जमा झालेले आहेत। आपण या सर्व दर्शकांना या ठिकाणी हा सूर्यास्त दाखवतोय। नरिमन पॉइंट वरूनचा हा सूर्यास्त आहे, अखेरचा 2023चा हा सूर्यास्त आहे। या 2023च्या काळात अनेक ज्या काही कडू असतील, गोड असतील, चांगल्या आठवणी असतील त्या काही मनात घेऊन या ठिकाणाहून हा सूर्यास्ताला कुठे या 2023च्या वर्षाला गुड बाय करताना आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं आहे। तर अनेक नवे संकल्प घेऊन 2024 हा उद्याचा एक नवा दिवस घेऊन त्यासाठीचे नवे संकल्प घेऊन या वर्षीसाठीचा हा गुड बाय कुठेतरी मुंबईकर करताना पाहायला मिळतात आणि हा शेवटचा सूर्यास्त आहे। यानंतर काही तास शिल्लक राहिलेले आहेत नव्या वर्षासाठी आणि त्यासाठी एक नवीन निश्चितच गिरीश, आपण पाहतोय मरीन ड्राइव्हवर खरं तर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, मुंबईकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। आपण थेट जाऊयात गेटवे ऑफ इंडियावर। आमचे प्रतिनिधी आवेश आपल्या सोबत आहेत। आवेश, आपण पाहतोय संपूर्ण मुंबईकर आज समुद्रकिनारी एकवटलेले दिसत आहेत। 2023चा आजचा शेवटचा दिवस आणि या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे आणि त्याचवेळी 2024चं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत। गेटवेवरची काय परिस्थिती आहे आवेश? नक्की सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षात स्वागत करण्यासाठी गेटवेला तुफान गर्दी। आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर घराच्या बाहेर निघाले। आता तू बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। कुटुंब, मित्र मैत्रिणी मोठ्या प्रमाणात सकाळी 9 वाजतापासून गेटवे इथं जमण्यास सुरुवात झाली आणि ही गर्दी आता जसं नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, नवीन वर्ष म्हणजे रात्री 12 वाजतापासून ही गर्दी वाढत जाणार आहे। मोठ्या प्रमाणावर लोक तर आहेतच, पुन्हा बाहेर राज्यातून सुद्धा काही नागरिक आलेले आहे की मुंबईतलं नवीन वर्ष कशा प्रकारे साजरे करतात हे बघण्यासाठी सुद्धा बाहेर राज्यातून नागरिक आलेले आहे। हे गर्दी जेवढी गर्दी गेटवेच्या आतमध्ये आहे तेवढीच गेटवेच्या बाहेर रस्त्यावर आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक जमा झालेले आहे फोटो काढण्यासाठी, आपल्या कुटुंबासोबत 2023 वर्ष कसं गेलेलं आहे त्याची आठवण म्हणून इथे गेटवे इथं आलेलं आहे। 2024चं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातील लोक सुद्धा इथं गेटवेला आलेले आहे आणि एवढ्या मोठ्या नागरिकांना सांभाळण्यासाठी पोलीस सुद्धा तैनात आहे। अनाउन्समेंट सुद्धा होत आहे की कोणी हरवलं असलं तर ते पोलिसांकडून अनाउन्समेंट होत आहे आणि थोड्याच वेळात ताज हॉटेलची लाइटिंग चालू होणार आहे, रोषणाई चालू होणार आहे। पण या वर्षी गेटवेवर फटाकेवर बंदी आणण्यात आलेली आहे कारण हे सगळ्यात निश्चितच आवेश, त्यामुळे आपण पाहतोय आता ही संपूर्ण पर्यटन स्थळं आपल्याला गजबजलेली दिसत आहेत आणि संपूर्ण सर्वसामान्य मुंबईकर आज या ठिकाणी येऊन आपल्याला सरत्या वर्षाला निरोप देताना दिसत आहेत। तुर्तास आवेश आणि गिरीश दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती